ओके. नमस्कार विद्यार्थ्यांनो. खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत आहे. बरोबर. चला आता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी अभ्यासणार आहोत, ज्या की तुम्हाला डॉक्टर आणि इंजिनिअर होण्यासाठीचं जे तुमचं स्वप्न आहे, ते साकार करण्यासाठीचा एक महत्त्वाचा टॉपिक आज आपण आपल्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. बरोबर. त्याच्या अगोदर सांगायचं जर झालं, पहा आता आपले ऑनलाईन क्लासेस त्या ठिकाणी आता 1 जूनपासून सुरू होणार आहेत. 5वी ते 10वी बरोबर. 5वी ते 10वी जे काही तुम्ही सायन्स, मॅथ आणि जे काही स्कॉलरशिप आणि एन-एम-एस असेल, याचे ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला आपल्या या ॲप्लिकेशनमध्ये ए-के कोचिंग क्लासेसचं जे काही ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये भेटून जातील. बरोबर. तर प्ले स्टोअरवरती जाऊन हे जे काही ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि 1 जून नंतरनी जवळपास 1 जुलै आपण असं म्हणूया शेवटची तारीख असेल. 1 जून ते 1 जुलैपर्यंत एनी हाऊ तुम्हाला तुमच्या पाल्यासाठी आपल्या ऑनलाईन क्लासेसचा फायदा करून घ्यायचा आहे आणि नॉमिनल फीमध्ये आपण देत आहोत. टोटल वर्षाचं पॅकेज असणार आहे. फक्त आणि फक्त ₹1000 मध्ये सायन्स आणि मॅथ हे दोन्ही विषय पूर्ण वर्षभरामध्ये शिकवले जाणार आहेत आणि तुमचं जे फाउंडेशन आहे, जो काही पाया आहे सायन्स आणि मॅथचा, तो आपण पक्का करून घेणार आहोत. त्याच्यासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन आजच त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तर हे ॲप इन्स्टॉल करू शकता आणि तुमची जी जर्नी आहे डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याची, ती आपल्यासोबत सुरू करू शकता. आता आजच्या टॉपिकमध्ये आपण एक फाउंडेशनचा मुद्दा अभ्यासणार आहोत, सुरुवात करणार आहोत. याचा कदाचित व्हिडिओ मोठा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी कनेक्टेड राहणं गरजेचं आहे. जी नीट सीईटी पहा, जे काही जी नीट सीईटी साठीचा एक महत्त्वाचा मुद्दा 6वी ते 12वीचे तुम्ही विद्यार्थी असतील, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लागू आहे. पहिलं लक्षात ठेवा. 6वी ते 12वी स्पेसिफाईड का म्हणतोय? 6वी पासून आपल्याकडे सायन्स हा विषय असतो. बरोबर. म्हणून 6वी ते 12वी ह्या वर्गातील जे विद्यार्थी असतील 12वी पर्यंत मी म्हणतोय, कारण की आपलं फाउंडेशन पक्का असणं खूप गरजेचं आहे. तरच जी नीट सीईटी ही तुम्हाला सोपी जाणार आहे. मग हा फाउंडेशनचाच मुद्दा आपण पहिला पाहणार आहोत. पहा, द क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. पहा, हा जो काही क्लासिफिकेशनचा जो मुद्दा आहे, हा येस, हा लक्ष द्या. हा, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. आता एक सिंपल मिनिंग मी तुम्हाला विचारतो. क्लासिफिकेशन म्हणजे काय रे? क्लासिफिकेशन म्हणजे असतं वर्गीकरण. क्लासिफिकेशन म्हणजे काय? तर वर्गीकरण. तुम्हाला डिव्हायडेशन करायचं आहे. कशाचं डिव्हायडेशन करायचं आहे? तर मॅटर. मॅटर म्हणजे पदार्थ. मॅटर म्हणजे काय? पदार्थ. तर आजच्या या मुद्द्यामध्ये लेक्चर 2-3 सेगमेंटमध्ये झालं तरी चालेल, पण आपण एकदम बेस पासून सुरुवात करत आहोत, हे लक्षात ठेवा. जो काही मॅटर आहे, मॅटर म्हणजे पदार्थ आणि या पदार्थाचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. आता इथं तुम्ही जर पाहिलं, ते म्हणतायत की या कोनिकल फ्लास्क मध्ये, हा कोनिकल फ्लास्क आहे किंवा राऊंड बॉटम फ्लास्क आहे असं आपण म्हणूया. गोल बुडाचा चंबू आहे. आता या गोल बुडाच्या चंबूमध्ये आपण काय टेकन केलेलं आहे, तर मॅटर घेतलेला आहे असं ते म्हणतायत. म्हणजे लिक्विड
हे सुद्धा मॅटरच आहे. आता शेजारीच पहा, एक सुंदर असं मार्केटमधील चित्र तुम्हाला दिसतंय. मार्केटमध्ये या गोष्टी तुम्ही खरेदी करता. तुम्ही खरेदी करता किंवा तुमचे आई-वडील मार्केटमध्ये जात असतील किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर कधी-कधी गेलात. तर हे पदार्थ तुम्ही खरेदी करताना तुम्हाला दिसतात. सगळं त्या ठिकाणी आहे बघा. आता इथं एक एरो दिलेला आहे. प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर, शुद्ध पदार्थ आणि मिश्रण. हे सुद्धा मॅटरचाच प्रकार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जसं लिक्विड, या फ्लास्कमधलं लिक्विड हे मॅटर आहे, त्याच पद्धतीने जे काही सॉलिड पदार्थ तुमच्या मार्केटमध्ये जे अवेलेबल असतात, जे की सर्व तुम्हाला दिसतायत, मग ते काही प्युअर सबस्टन्सेस आहेत आणि काही मिक्सचर्स आहेत. प्युअर सबस्टन्सेस म्हणजे शुद्ध पदार्थ आहेत. मिक्सचर्स म्हणजे मिश्रणे आहेत. मग एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं बघा, जे काही स्पाइसेस आहेत, अलॉयज आहे, इयर आहे. स्पाइसेस म्हणजे जे काही आपण काय म्हणतो, मसाल्याचे पदार्थ. अलॉय म्हणजे संमिश्र अँड इयर, इयर म्हणजे हवा. हे काय आहेत तर एक प्रकारचे मिश्रणे आहेत. अलॉय आणि इयर अँड स्पाइसेस. हे सुद्धा मॅटरच आहेत. हे सुद्धा पदार्थच आहेत. ते काही वेगळे नाहीयेत. ते काही वेगळे नाहीत. ते सुद्धा मॅटरच आहेत, पदार्थच आहेत. ओके. तर हा जो काही मुद्दा आहे फर्स्ट पीपीटी वरचा, हा तुम्हाला नक्कीच समजलेला असेल, की आपण सुरुवात करत आहोत क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ओके. हां. आता पुढचा मुद्दा पाहूया आपण. आता सरळ-सरळ इथं वर्गीकरण दिलेलं आहे. एकदम व्यवस्थित पाहूया आपण वर्गीकरण कशा पद्धतीने असतं. आता वर्गीकरणाच्या टॉपला वर्गीकरणाच्या टॉपला मॅटर म्हणजे पदार्थ असं मेन्शन केलेलं आहे. त्याचं क्लासिफिकेशन 2 गटामध्ये होतं. पहिला गट जो आहे तो आहे, फर्स्ट आहे प्युअर सबस्टन्सेस. त्याला शुद्ध पदार्थ असं म्हटलं जातं. प्युअर सबस्टन्सेस जे की शुद्ध पदार्थ असतात. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर परत 2 ग्रुप किंवा 2 गट पडलेले आहेत. पहिला आहे इलेमेंट म्हणजे मूलद्रव्य, दुसरा आहे कंपाऊंड म्हणजे संयुग. असे 2 गट पडतात. परत एकदा सांगतो. इलेमेंट्स म्हणजे मूलद्रव्य, कंपाऊंड्स म्हणजे संयुग. हे कशामध्ये येतात तर प्युअर सबस्टन्सेस मध्ये येतात. पुढे पहा, इलेमेंटचे 3 ग्रुप परत पडलेले आहे, क्लासिफिकेशन झालेलं आहे. कोणते आहेत 3 ग्रुप? पहिला आहे मेटल म्हणजे धातू, नॉन मेटल्स म्हणजे अधातू, मेटॅलॉइड्स म्हणजे धातू सदृश्य. बघा आता, म्हणजे प्युअर सबस्टन्सचा एक प्रॉपर गट तयार झालेला आहे. प्युअर सबस्टन्सेसचा, प्युअर जे काही शुद्ध पदार्थ आहेत, या शुद्ध पदार्थांचा एक गट तयार झालेला आहे क्लासिफिकेशन मध्ये, वर्गीकरणामध्ये, जो की तुम्हाला समजलेला आहे. नक्कीच समजलेला आहे. समजलेला आहे. नक्कीच समजलेला आहे. समजलेला आहे. बरोबर? ओके. पाहूया आपण. प्युअर सबस्टन्सेस म्हणजे शुद्ध पदार्थ, एलिमेंट्स, कंपाऊंड्स, मेटल्स, नॉन मेटल, मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स. ओके. धातू सदृश्य. आता हे काय, ह्याला काय म्हणतात हे हळूहळू आपल्या प्रत्येक फाउंडेशनच्या लेक्चरमध्ये आपण एक 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 मुद्दा घेणार आहोत आणि एक्सप्लेन करत चालणार आहोत. तुम्ही फक्त युट्यूबशी कनेक्टेड राहणं गरजेचं आहे. सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. कमेंट करणं गरजेचं आहे. लाईक, शेअर करणं गरजेचं आहे. बरोबर? तर ही सिरीज आपण रन करणार आहोत. ओके. तुम्ही कोणत्याही इयत्तेतला असू द्या तरी ह्या गोष्टी माहीत नसतात. या गोष्टी रिवाइज होत नाहीत. तुमच्या पाठ नसतात किंवा लक्षात नसतात. लक्ष हरवलेला असतो. त्या लक्षाला कुठेतरी जखडून ठेवायचं आहे, बांधून ठेवायचं आहे. त्याच्यामुळं इथं लक्ष देणं गरजेचं आहे. YouTubeशी कनेक्टेड असणं गरजेचं आहे. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन कोर्स खरेदी करणं गरजेचं आहे. ओके. पाहूया आता
दुसरा गट आहे मिक्सचर. मिक्सचर्स म्हणजे मिश्रणे. मिक्सचर्स म्हणजे मिश्रणे. मिश्रणाचे 2 गट पडतात. मिश्रणाचे 2 गट पडतात. कोणते आहेत? तर होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे समांगी. होमोजिनियस म्हणजे काय असतात? सगळे कॉम्पोजिशन सारखे असतात, जे की तुम्ही पुढे अभ्यासणार आहोत. आता सांगण्यात काही मजा नाहीये. दुसरा आहे हेट्रोजिनियस म्हणजे विषमांगी. हेट्रोजिनियस मिश्रणाचे त्या ठिकाणी 2 ग्रुपमध्ये वर्गीकरण केलं जातं. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. पाहूया आपण आता पुढे काय सांगितलेलं आहे. Everything around you, from the air we breathe to the phone in your hand, fits into this map. Let's explore it. म्हणजे तुमच्या अवतीभोवती जेवढे काही पदार्थ तुमच्या लाईफमध्ये असतात, तुमच्या अवतीभोवती असतात, याच्यामध्ये फ्रॉम एअर वी ब्रीथ म्हणजे तुम्ही जी काय हवा टेकन करत आहात, फोन इन युअर हँड फिट्स तुमच्या हातामध्ये जो काही फोन आहे तुम्हाला मी दाखवतो, हा माझा फोन आहे. इट कॅन बी फिट इन माय हँड. बरोबर. त्याच पद्धतीने जी काही इयर आहेत, लेट्स एक्सप्लोर दी तुमच्या सभोवतालच्या सर्व काही या नकाशात बसतं. मग हे जे काही नकाशातले प्रत्येक टर्म आहेत आपण वन बाय वन अभ्यासणार आहोत. बघा व्हिडिओ नक्कीच मोठा असेल, पण वेळ आहे तुमच्याकडे. आता वेळ आहे. अभ्यासाला लागा, सुरुवात करा. गरजेचं आहे. डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं एवढा सोपा प्रवास नाहीये. सायन्स मॅथ मध्ये परफेक्शन आलं तर हे स्वप्न सत्यात उतरणार आहेत आणि त्याच्यासाठी एके कोचिंग क्लासेसचं ऍप्लिकेशन आणि आपलं खताळ सरांचं युट्यूब चॅनल हे दोन्ही तुम्हाला पूरक आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, कुठेही जाऊ नका. व्हॉट एक्झॅक्टली इज अ मॅटर. आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत की मॅटर म्हणजे काय. म्हणजे सुरुवातीचाच जो काही क्लासिफिकेशनचा जो पहिला घटक आहे असं आपण म्हणूया, पहिला वर्ड आहे, शब्द आहे, तो पहिला शब्दच आपण पाहणार आहोत की मॅटर म्हणजे काय, पदार्थ म्हणजे काय. पाहूया आपण आता. आता इथं तुम्हाला एक दगड दिसतोय, स्टोन दिसतोय. इथं लिक्विड दिसतंय, ड्रिंक. आता उन्हाळा खूप आहे, पाणी पित चला. बरोबर, नाही तर चक्कर येऊन पडतात. पाण्याचं प्रमाण कमी झालं तर बॉडी काम करत नाही व्यवस्थित. आणि हा बर्थडेचा एक फुगा आहे, तुमचा बर्थडे आहे असं आपण म्हणूया. आणि हा बर्थडेचा एक फुगा आहे. आता हे तिन्ही पण काय आहेत रे, तर तिन्हीही मॅटर आहेत. बघा, मॅटर इज एनिथिंग. मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड टेक्स अप अ स्पेस. म्हणजे काय रे, मॅटर इज एनिथिंग. मॅटर म्हणजे पदार्थ असा असतो, इज एनिथिंग दॅट हॅज अ मास. मास 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 वस्तुमान. मास म्हणजे काय? वस्तुमान. शक्तिमान तसं हे आहे वस्तुमान. बरोबर. शक्तिमान आमच्या वेळेचा एक फेमस एपिसोड सिरियल असायची. बरोबर आहे, शनिवार रविवारी असायची. आम्ही त्याला खूप पाहायचो. पण आता इकडे लक्ष द्या. वस्तुमान. मास म्हणजे काय असतं की ज्याला मास. आणि वेट म्हणजे वजन. हे आता ते तुम्ही हळूहळू शिकणार आहात किंवा प्रत्येक इयत्तेमध्ये शिकतात. बरं, हे आहे मास. म्हणजे मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास. मॅटर म्हणजे ज्याला मास असतं आणि आणि इट टेक्स अप अ स्पेस म्हणजे ते काहीतरी जागा व्यापतं. ते काय करतं? जागा व्यापतं. मॅटर असा आहे की जो जागा व्यापतो, ज्याला जसं की हा पेन. पेन बघा, या पेनला एक शेप आहे, आकार आहे आणि त्याच्या आतल्या बाजूला काहीतरी जागा व्यापलेली आहे. बरोबर. इथं माझ्या समोर त्यांनी स्वतःची एक जागा व्यापलेली आहे, स्पेस आहे आणि याला मास आहे. याला काय आहे? मास आहे. तसंच या दगडाला सुद्धा एक प्रकारची दगडाने जागा व्यापलेली आहे. त्याला एक मास आहे, त्याला वस्तुमान आहे. इथं सुद्धा जे काही तुम्हाला दिसतंय, काय दिसतंय? लयच खाडाखोड केलेली आहे. कट करतो मी. हां, हां. हे जे काही तुम्हाला दिसतंय, ओके. ग्लास आहे, ग्लासमध्ये वॉटर आहे. म्हणजे या वॉटरला कुठेतरी मास आहे, वस्तुमान आहे.
आणि त्याने काय व्यापलेलं आहे, तर त्यांनी स्पेस म्हणजे जागा व्यापलेली आहे आणि दोन्हीही गोष्टी फुलफिल करत आहे. मॅटरसाठीच्या 2 पूरक गोष्टी ज्या आहेत, त्या फुलफिल करत आहे. म्हणून हा मॅटर आहे. हा काय आहे? तर हा मॅटर आहे. बघा, ठीक आहे. इथं पण तसंच आहे. ओके. इथं पण त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे. ओके. ठीक आहे. लेक्चर मोठं होतंय का? लेक्चर मोठं होतंय का? 15 मिनिटं झालेले आहेत. नसेल मोठं होत कुठेतरी लेंथ जी आहे 15 मिनिटाची अजून एक 5 मिनिटं तुम्हाला मी थोडंसं एक्सप्लेन करतो आणि एक सीरीज आता आपण सुरू करणार आहोत. फाउंडेशनची सीरीज म्हणा त्याला. फाउंडेशनची सीरीज 6 ते 12 साठीची फाउंडेशनसाठीची महाराष्ट्रातली पहिली सीरीज आपल्या YouTube चॅनलवरती सुरू होत आहे. ओके. ठीक आहे. पहा आता एक्झाम्पल म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, युअर टेक्स्टबुक, द वॉटर यू ड्रिंक अँड द इनव्हिजिबल एअर इन युअर बायसिकल टायर्स आर ऑल मेड ऑफ मॅटर. ओके. ते म्हणतायत की मॅटर म्हणजे सगळं काही आपल्या अवतीभोवती मी सुद्धा एक मॅटरच आहे. मी सुद्धा काय आहे तर एक मॅटरच आहे कारण की मी सुद्धा काही गोष्टी माझ्या बॉडीमध्ये व्यापलेल्या आहेत. यू 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 तुम्ही सुद्धा मॅटर आहात. तुम्ही पाहतायत ना, YouTube वरती पाहतायत ना, यू यू YouTube यू यू फॉर YouTube. YouTube आता इनव्हिजिबल आहे. ओके. तर यू युअर टेक्स्टबुक युअर टेक्स्टबुक युअर टेक्स्टबुक तुमचं बुक टेक्स्टबुक मॅटर आहे. वॉटर हाऊ टू ड्रिंक ड्रिंक जे काही पाणी तुम्ही पिता ते मॅटर आहे. इनव्हिजिबल इयर जी काही दिसत नाही हवा, बरोबर, कुठून कुठून सुटते तुम्हाला माहिती आहे, बरोबर. हवा कुठून सुटते तर आपल्या वातावरणात हवा आहे, बरोबर. आता इथं फॅन आहे, तिथून मला हवा लागत आहे. इयर इज अ मॅटर. इयर इज अ मॅटर. बायसिकल टायर मधली जी हवा आहे ती सुद्धा एक प्रकारचे मॅटरच आहे. तुम्ही तुमचे पुस्तक पाणी हवा मराठी मुलांसाठी लिहिलेलं आहे, मराठी विद्यार्थ्यांसाठी खाली लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एकदम हळूवार पद्धतीने काही गोष्टी अभ्यासत आहोत, पाहत आहोत आपल्या YouTubeच्या नवीन सीरीज मध्ये. फाउंडेशनची नवीन सीरीज खताळ सरांबरोबर सुरू झालेली आहे. ठीक आहे. पाहूया आता आपण. हां, बरं. इथपर्यंत आपण वाटल्यास थांबूया विद्यार्थ्यांनो. पुढचं लेक्चर याच्यावरती. याच स्लाइडवरती पुढलं लेक्चर. सुरुवात करून देणार आहोत एक फाउंडेशनची सीरीज, बरोबर, बाय खताळ सर. तर आज काय अभ्यासलं एकदा रिवाइज तर केलं पाहिजे, रिवाइज तर झालं पाहिजे. काय काय पाहिलं तर क्लासिफिकेशन आपण सुरुवात केलेलं आहे. मॅटरचं क्लासिफिकेशन, हे जे काही दिसतंय मार्केट मधलं छान छान गोष्टी दिसत आहेत त्या मॅटर आहेत, बरोबर. मग लिक्विड असेल, सॉलिड असेल, शुद्ध पदार्थ असतील, मिश्रण आहे, सगळं आहे. ओके, ते मॅटर आहेत. मॅटरचं क्लासिफिकेशन पार्ट झालेलं आहे. आता काय कुठं बघायची गरज नाही. मॅटर कॅन बी क्लासिफाईड फास्ट मध्ये होतो. प्युअर सबस्टन्सेस, एलिमेंट्स, कंपाऊंड, मूलद्रव्य, संयुगे, मेटल, नॉन मेटल, मेटॉलॉइड, धातू, अधातू, धातू सदृश्य. इकडे असतात मिश्रण, मिक्सचर्स, होमोजेनियस मिक्सचर, हेट्रोजेनियस मिक्सचर, समांगी मिश्रण, विषमांगी मिक्सचर, समांगी मिश्रण, विषमांगी मिश्रण. ओके. पुढे काय सांगितलेलं आहे की व्हॉट एक्झॅक्टली अ मॅटर. पदार्थ म्हणजे काय? पदार्थ म्हणजे काय? तर मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज अ मास. ज्याला मास आहे, ज्यांनी स्पेस ऑक्युपाय केलेला आहे, तो आहे मॅटर. तुमच्या अवतीभोवती तुम्ही, तुमच्या अवतीभोवती सगळ्या वस्तू, जे दिसेल ते, जे दिसेल व्हिजिबल आहे, सगळे मॅटर आहेत. सगळे मॅटर आहेत ज्यांचं क्लासिफिकेशन याच्यामध्ये होतं, यांच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. ओके. त्याच पद्धतीने पुढे पहा. हां, आता हे काही ग्रेट डिव्हायडेशनचा मुद्दा आहे. काही प्रॉब्लेम नाही. याचे मी म्हणतो 10 लेक्चर होऊ द्या. पण एकदम व्यवस्थित हळूवार समजणं, प्रॉपर समजणं हे विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी
आपल्या YouTube चॅनलवरती आपल्या EK कोचिंग क्लासच्या ॲप्लिकेशनवरती डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठीचं जे स्वप्न, जी नीट CET जी द्यायची आहे आणि टार्गेट आहे 6वी ते 12वीतले विद्यार्थी कुठेही मिस न करता आपल्या फाउंडेशन बॅचेसमध्ये यायचं. आपल्या रेग्युलर ज्या बॅचेस आहेत सायन्स मॅथच्या त्याला जॉइन व्हायचं. YouTubeला सबस्क्राईब करायचं, कमेंट करायची, लाईक करायचं, शेअर करायला विसरायचं नाही. ठीक आहे. तर खताळ सर इथं थांबत आहेत. उद्या लगेच भेटणार आहेत. उद्या लगेच व्हिडिओ येणार आहे. कनेक्टेड राहायचं. नोटिफिकेशन पडलं रे पडलं, नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं. पडलं रे पडलं नोटिफिकेशन की लगेच त्या ठिकाणी व्हिडिओ पाहायचा आणि तुमचं डॉक्टर, इंजिनिअर होण्याचं जे स्वप्न आहे ते सत्यात उतरायचं. ठीक आहे, आपण थांबूया.